साहेब, कंगना रनौतनं जो वाद आहे तो कायम ठेवायचा असं दिसतंय, कारण त्या त्यांच्या मूळ राज्यात परत गेल्यात, पण जाताना त्यांनी पुन्हा एकदा मुंबईचा उल्लेख हा पीओके असा केला आहे. काय सांगा? त्यांना जर मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटत असेल तर सुरुवातीपासून शिवसेनेने किंवा मुंबईच्या सर्व जनतेने हीच भूमिका घेतली आहे. जर मुंबई एवढी जर वाईट असेल तर त्यांना जिथे योग्य वाटतं तिथे त्यांनी राहावं, असं आम्ही याच्यापूर्वी देखील सांगितलेलं आहे आणि आमचं तेच म्हणणं आहे. आमचं त्यांच्याशी वैयक्तिक कुठलंही भांडण नाही, परंतु या मुंबईवरती जर कोण टीका करत असेल, मुंबईच्या बाबतीत कोण वाईट बोलत असेल तर ते ऐकून देखील घेणं हे आमच्यासाठी योग्य नाही. आणि म्हणून कंगना राणावत हा विषय शिवसेनेचा नसून हा मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या ज्यांचं प्रेम मुंबई आणि महाराष्ट्रावर आहे त्यांचा आहे. त्यामुळे त्यांना काय करायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे. महाराष्ट्र राज्याला काय करायचं आहे हे महाराष्ट्र राज्याने ठरवायचं आहे. त्यामुळे जर मुंबई जर ही पाकव्याप्त काश्मीरसारखी असेल तर त्यांनी आपलं बस्तान इथून उचलावं हेच योग्य ठरेल. काल राज्यपालांची भेट घेतली आहे, राज्यपालांकडे न्यायाची अपेक्षा केली आहे. त्यांच्या बांधकामावर, कार्यालयाचं जे बांधकाम होतं त्यावर जी महापालिकेने कारवाई केली, माझं तेच म्हणणं आहे की महापालिकेने केलेली कारवाई ही कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे पहिलं महत्त्वाचं आहे. महापालिकेने ज्या अर्थी कारवाई केली त्या अर्थी बेकायदेशीर कामावरती महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे. आणि जर लगेच असं बेकायदेशीर कामावरती जर कोणी कारवाई केली आणि त्याला राज्यपाल वेळ देत असतील तर मला असं वाटतं मुंबईमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावरती बेकायदेशीर कामांवरती कारवाई होत असते. अशा सगळ्या लोकांना, गरिबांना देखील भेटायला पाहिजे राज्यपालांनी. केवळ कंगनालाच का, कित्येक रस्त्यावरच्या झोपड्या तोडल्या जातात, बेकायदेशीर बांधकामं पाडली जातात. या सगळ्यांना राज्यपालांनी भेटायला पाहिजे आणि त्यांची विचारपूस करायला पाहिजे. त्यांना देखील न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यांनी देखील राज्यपालांकडे जावं. कंगनाचं बांधकाम हे बेकायदेशीर आहे म्हणून ते मुंबई महानगरपालिकेने तोडलं आहे. त्याचं जर कोण समर्थन करत असेल तर त्यांनी पुढे यावं आणि सांगायचं की बेकायदेशीर बांधकामांनाच तुम्ही त्यांच्यावरती कुठली कारवाई करू नका, असं जर कोणाचं म्हणणं असेल तर त्यांनी जरूर सांगावं. आणि कंगनाचं बांधकाम तुटलं, मुंबईत आज हजारोने बांधकामं तुटत आहेत, तर कंगनाचं बांधकाम तुटलं याचा एवढा मोठा पोटशूळ विरोधकांना का? असं काय त्यांना असं एवढी मिरची लागली की कंगनाचं बांधकाम तुटलं? याचा अर्थ त्यांचा तो जो पोपट होता, जो बोलत होता त्यांच्या बाजूने, त्याला कुठेतरी धक्का लागला म्हणून विरोधकांना फार त्रास झालेला आहे हे याच्यातनं सिद्ध होत आहे. नौसेनेच्या अधिकाऱ्यांना, माजी अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली त्या प्रकरणात सुद्धा आता शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. सत्तेतली शिवसेना अशा पद्धतीने वागते, त्यावरही विरोधकांचा आक्षेप. याच्यामध्ये अतिशय आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे, आम्ही कुठल्याही प्रकारच्या मारहाणीचं समर्थन करत नाही, परंतु मर्यादा ह्या दोन्ही बाजूने पाळल्या गेल्या पाहिजेत. आम्ही सत्तेत बसले आहोत म्हणून कोणी उठेल, आमच्या प्रमुखांवरती काही शाब्दिक हल्ले करेल, कोणी काही बोलेल, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करेल, तर त्याच्या बाबतीत जर एखादी उत्स्फूर्त प्रतिक्रिया कोणी दिली कार्यकर्त्याने तर त्या कार्यकर्त्याचा काय दोष? मग ही मर्यादा दोन्ही बाजूने सांभाळली पाहिजे. जर त्यांनी जर काय खंडणीसाठी मारलं नाही का, त्याच्या घरात घुसून त्याला दुसऱ्या कुठल्या कामासाठी मारलं नाही, जर माझ्या दैवताला कोण बोलत असेल, जर उद्या माझ्या आया बहिणींवरनं कोण मला शिव्या घालत असेल, जर माझ्या बहिणीची कोण छेड काढत असेल, माझ्या दैवतावरती कोण जर शिवीगाळ करत असेल आणि तरी देखील मी केवळ सत्तेत बसलोय म्हणून आम्ही काही बोलायचं नाही, हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं नाही. आम्ही सत्तेत बसून कंगनावरती जर कायदेशीर कारवाई झाली तरी विरोधकांना आक्षेप. आणि जर शिवसैनिकाने एखाद्याचा, जर त्यांचा संयम तुटला तर शिवसैनिकाचा संयम तुटू शकत नाही. जर शिवसैनिकाचा संयम तुटला तर त्याच्यावर देखील आक्षेप. अशी दुहेरी भूमिका घेता येणार नाही. आम्ही सत्तेत बसतोय, आम्ही कायदेशीर कारवाई करू. कायदेशीर कारवाई केली तर मग सत्तेचा दुरुपयोग केला
कायदेशीर कारवाई नाही केली तर तुम्ही तुमचे शिवसैनिक हातात कायदा घेतात. मग आमच्या दैवतावरती शाब्दिक हल्ला करण्याचं स्वातंत्र्य त्यांना कोणी दिलं? नौसेना अधिकारी आहे याचा अर्थ त्याला असा नाही ना की सगळे कायदे त्याने त्याचा संयम सोडला तरी चालतो. त्याने जर संयम सोडला नसता तर शिवसैनिकांकडनं संयम सोडण्याचा प्रश्नच येत नव्हता. पुन्हा तो शिवसैनिक आहे, तो ज्वलंत आहे, त्याला बिलकुल आपल्या यांना यांच्या नेत्याबद्दल काय नसेल, परंतु शिवसेनेमध्ये मातोश्री हे आमचं देऊळ आहे, दैवत आहे. या दैवतावरती ज्या वेळेला कोणी शाब्दिक हल्ला करतो किंवा चिखलफेक करतो त्याची खाली जर प्रतिक्रिया उमटली तर ही केवळ शिवसैनिकाची चूक नाही, तर जो करतो त्याने देखील आपल्या मर्यादेत राहिलं पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या, आम्ही बिलकुल असं सांगणार नाही की शिवसैनिकांनी उठून मारहाण केली पाहिजे, परंतु त्यांनी देखील प्रत्येकाने देखील आपली शाब्दिक चौकट जी आहे ती मोडता कामा नये. बरोबर साहेब, या पूर्ण प्रकरणामध्ये आपण बघितलं तर कार्टून जे आहे ते फॉरवर्ड केलं गेलं होतं. कुठेतरी असाही एक उल्लेख केला जातो की बाळासाहेबांनी याच्या आधी अनेक वेळा जेव्हा त्यांच्या विरोधकांवर टीका केली ती कॅरिकेचर्सच्या माध्यमातून केलेली गेली. मग अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून आज का? बाळासाहेब हे राजकारणातले होते, बाळासाहेब हे व्यंगचित्रकार होते आणि त्यांनी व्यंगचित्रातना राजकीय परिस्थितींवरती आपापली भाष्य केली होती. ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख होते. हा नौदलाचा अधिकारी आहे, या नौदलाचा अधिकारी रिटायर्ड अधिकारी आहे. ते सुद्धा तो मर्चंट नेव्हीमध्ये जास्त काम केलेलं आहे त्याने, आणि त्याने नेव्हीच्या स्टोअरमध्ये काम केलेलं आहे. आता तो जर म्हणतो की मी नौदलाचा अधिकारी आहे म्हणून मला मारलंय, हे चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे त्याने राजकारणात यावं, राजकारणात आपलं स्थान कमवावं आणि टीका करावी ना. आम्ही टीका करण्याच्या बिलकुल विरोधात नाही, परंतु टीकेची देखील चौकट प्रत्येकाने सांभाळली पाहिजे. बाळासाहेबांनी कधी बिलो द बेल्ट कोणाला मारलं नव्हतं. मग नौदलाच्या अधिकाऱ्याला कोणी अधिकार दिला हा अशा प्रकारचा हल्ला करायचा? त्याने देखील मर्यादित राहावं, आम्ही देखील मर्यादित राहू. रामदास आठवलेंनी महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे, जाऊन त्यांना भेटलेही. रामदास आठवले हे सध्या जवळजवळ अर्ध शटर बंद झालेलं दुकान आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा शटर उघडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रकार ते करणार. त्यांच्या म्हणण्याला किती महत्त्व द्यायचं की नाही द्यायचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गंभीर प्रकार जो आज एका वृत्तपेपराने बेसिकली त्यांनी रिपोर्ट केला आहे की चायना वॉचिंग नावाचा उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातून शरद पवार यांचंही नाव आहे की त्यांच्या मुवमेंट्सवर किंवा बाकीच्या जे काही गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष ठेवलं जात आहे. हेरगिरी म्हणू शकतो आपण त्याला. किती गंभीर आहे हा आणि सरकारने काय केलं पाहिजे हे केंद्राने विचार करायचा. याचा विचार केंद्र सरकारने करायचा. हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही आहे, हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. आज केंद्र सरकारकडे एवढे हजारोने विषय पडलेले आहेत. आज चीन आपल्या दरवाजात येऊन उभं आहे, किंबहुना आतमध्ये एक पाऊल टाकलंच आहे त्यांनी. या सगळ्या मोठ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असायला पाहिजे. त्यांचं लक्ष आहे प्रत्येक राज्यात सत्ता कशी येईल आपली याच्याकडे आहे. जिथे सत्ता नाही आहे तिथे सत्ता अस्थिर करा, या सगळ्या कामात ते लोक गुंतलेले आहेत. त्यांनी देशाचे प्रश्न सोडवले पाहिजेत पहिले. पण राज्य सरकार म्हणून आपण आपलं स्टेट इंटेलिजन्स काही अजून सक्षम करणार आहोत का? नक्कीच स्टेट इंटेलिजन्स अतिशय सक्षम आहे आणि ते अजून सक्षम करायचं असेल तर त्याच्यावरती देखील प्रयत्न केला जाईल. सर, मराठा आरक्षणावरनं अजूनही विविध ठिकाणावरनं आंदोलनाचे इशारे येत आहेत. आमदारांच्या विरुद्ध किंवा खासदारांच्या विरुद्ध सरसकट आंदोलन करण्याचा देखील एक इशारा देण्यात आला. प्रश्न असा आहे, आंदोलन केव्हा केलं जातं? ज्या वेळेला सरकार कुठली साथ देत नाही किंवा सरकार कुठली मदत करत नाही किंवा सरकारकडनं कुठली हालचाल होत नाही, अशा ठिकाणी आंदोलनं केली जातात. मराठा आरक्षण हा सर्वपक्षीय विषय आहे. या सभागृहाने विधानमंडळामध्ये एकमताने मराठा आरक्षणाचा ठराव पारित केलेला आहे. त्याच्यामुळे त्याला पक्षीय राजकारण नाही. प्रश्न असा आहे की कुठली हे जे कालचं जे वर्डिक्ट आलेलं आहे हे अतिशय अनपेक्षित वर्डिक्ट आहे. कारण मूळ प्रश्न होता की 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करायचं हे प्रकरण की नाही, एवढाच विषय होता. तरी देखील न्यायालयाने मेरिटवरती त्याचा विचार करून त्याच्यावरती स्टे दिलेला आहे. परंतु या स्टेच्या बाबतीत काय करायचं याच्यासाठी सर्व ज्येष्ठ वकिलांशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील असतील,
दिलीप वळसे पाटील असतील, एकनाथ शिंदे असतील, अशा सर्व जे ज्येष्ठ मंत्री आहेत या सगळ्यांची बैठक घेऊन बैठका चालू आहेत. मराठा आरक्षणात ज्या संघटना अग्रेसर होत्या या सर्व संघटनांशी परवाच्या दिवशी झूम कॉलवरनं मुख्यमंत्र्यांनी बैठक केली, त्यांची मतं जाणून घेतली. 2 दिवसात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आहे. ते आता बिहारला आहेत. बिहारवरून ते आले की त्यांच्याबरोबर बैठक होईल, कारण त्यांच्या राज्यामध्ये हा कायदा झाला होता. पुढे काय करायचं आहे, या सगळ्या लोकांना संरक्षण कसं द्यायचं आहे याच्या बाबतीमध्ये जे काही 3-4 ऑप्शन्स आहेत, एक तर रिव्ह्यू पिटिशन करायचं का, नवीन ऑर्डिनन्स काढायचं का, आत्ता जे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, नोकरीच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, हे सगळे निर्णय हे सगळ्यांशी चर्चा करून घेतले जातील. आणि मराठा आरक्षण कुठल्याही परिस्थितीत टिकलं पाहिजे ही सरकारची भावना आहे. त्यामुळे आंदोलन करून याचा मला वाटतं काही फायदा होणार नाही. त्याचं कारण असं आहे की सरकारच तुमच्याबरोबर आहे. जेव्हा कोण ऐकत नाही त्यावेळेला आंदोलन करावं लागतं, परंतु आम्ही तुमच्याबरोबरच आहोत, आम्ही तुमच्यासाठीच भांडतो आहोत आणि हे आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा आमच्याबरोबर राहा, आम्हाला मदत करा, तुमच्या काही सूचना असतील तर अजून द्या, त्या सूचना आम्ही घेतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे 2-3 दिवसातच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे याच्या बाबतीत सकारात्मक जो काही निर्णय झालेला आहे तो मराठा आंदोलकांना किंवा जे कोण मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून हा विषय संपवला जाईल. सर, काल सामनामधून ठाकरे ब्रँडची विशेष चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये राज ठाकरेंना देखील एक साथ घातली असल्याचं बघायला मिळालं. पेपरमधून अशा पद्धतीने साथ का काढली? नाही, कालचा विषय हा पेपरमधून आला तरी पण एक लक्षात ठेवा, ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात गेले 50-60 वर्ष चालू आहे, 60 वर्ष चालू आहे. आणि ठाकरे ब्रँडला पर्याय नाही महाराष्ट्रात. ठाकरे ब्रँडच्या आजूबाजूतीच सगळं चालू असतं. महाराष्ट्राचं जे राजकारण गेल्या 60 वर्षात चालू आहे आणि त्याला विरोधकांचा प्रयत्न चालू आहे की हा ब्रँड थोडासा खिळखिळा झाला, या ब्रँडला धक्का लावला तर शिवसेना संपेल. परंतु हा ब्रँड इतका मजबूत आहे की त्याला साधा ओरखडा देखील निघणार नाही, कोणी कितीही प्रयत्न केले तरी. त्याच्यामुळे ठाकरे ब्रँडवरती चिंता करायची काही गरज नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा ही जी काही बाकीची फळी आहे ही ठाकरे ब्रँड सांभाळायला सक्षम आहे. आणि त्या ब्रँडचं महत्त्व महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या राजकारणात इतकं महत्त्व आहे की कोणी असा कोणाला असं वाटलं की ठाकरे ब्रँड नेस्तनाबूत होईल तर तसं ते होणार नाही. खूप लोकांनी प्रयत्न केले परंतु आजपर्यंत कोणाला ते शक्य झालं नाही. राज ठाकरेंची कशाला साफ पाहिजे? आडनाव ठाकरे आहे ना, शिवसेनेने मनसेकडे त्यांचं टाळीसाठी हात नाव पुढे त्यांचं नाव तावडे असलं असतं, परब असलं असतं तर नसतं बोलवलं ना. पण तुम्हाला वाटतं की एकूणच ही जी लढाई झाली मध्यंतरी SSR प्रकरणावरून किंवा रिया चक्रवर्तीवरून किंवा कंगना राणावत प्रकरणावरून शिवसेनेला जो काही धक्का थोडा सहन करावा लागला, याच्यामध्ये जर राज ठाकरे यांनी जो सहभाग घेतला असता तर कुठेतरी बळ मिळालं? बघा, त्यांनी काय करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना एकाकी लढते, लढेल, याच्या पुढे यायला देखील हवं होतं सोबत. हा त्यांचा प्रश्न आहे ना. कोणी सोबत यायचं की कोणी सोबत यायचं नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी यायचं की नाही यायचं ह्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. परंतु शिवसेनेवरती ह्याच्यापूर्वी देखील बाळासाहेब असल्यापासून शिवसेनेवरती आजपर्यंत प्रचंड मोठे वार झाले. प्रचंड शिवसेनेनी संकटं बघितलेली आहेत. शिवसेनेने चांगला वाईट सगळा काळ बघितलेला आहे आणि या सगळ्यातना तावून सुलाखून शिवसेना निघालेली आहे. त्यामुळे शिवसेना असं कोणाच्या मनात आलं म्हणून कमजोर होणारा पक्ष नाही आहे किंवा त्याला पटकन उखडून काढता येईल असा पक्ष नाही. या पक्षाची पाळंमुळं इतकी खोलवर रुजलेली आहेत जी बाळासाहेबांनी रुजवलेली आहेत, ते इतक्या सहजासहजी कोणाला ती उखडून काढता येणार नाही. सर, पण मग ही राज ठाकरेंना एका पद्धतीची टाळीच आहे का की किमान आता जेव्हा तो- भाऊ तुमचा अडचणीत आहे किमान दुसऱ्या भावाने मराठी आणि महाराष्ट्र विषयासाठी तरी बोलावं? नाही, बघा कसं आहे की संजय राऊत यांनी काय सांगितलं मला नीट माहीत नाही, परंतु माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला स्वतःचा विचार आहे. 1-2 विषय असतात. एक तर नातेसंबंधाचा विषय असतो आणि एक दुसरा राजकीय असतो. नातेसंबंधाचा विषय हा त्यांचा घरापुरता मर्यादित असतो, तो घरातल्या घरात ठेवायचा असतो किंवा त्याचा घरात विचार असतो. राजकीय विचार जो असतो त्याला प्रत्येकाला आपापली विचारशैली असते, त्या विचारशैलीप्रमाणे प्रत्येकजण चालत असतो. त्यामुळे ह्याची कुठे गल्लत होऊ नये असं मला वाटतं. प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायला प्रत्येकजण स्वतंत्र आहे
आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घ्यावा. सर त्याचबरोबर बिहार निवडणूक सुरू आहे आणि बिहार निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा विषय करतात, महाराष्ट्रातल्या राज्य सरकारवर इथल्या सरकारवर टीका करतात. ही महाराष्ट्राची बदनामी ही दुसऱ्या राज्यात जाऊन केली जाते का? हे फ्रस्ट्रेशन आहे. 105 आमदार असून देखील राज्याचा मुख्यमंत्री होता आलं नाही याचं दुःख असू शकतं. त्याच्यामुळे बदनामी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आणि त्यांनी जर ती केलेली असेल तर ते चुकीचं आहे. परब साहेब, कंगना राणावत यांची अलीकडच्या काळातली जर ट्विट बघितली तर शिवसेनेचा उल्लेख वारंवार सोनिया सेना असा होतो आहे. तर शिवसेनेचे मंत्री आणि प्रवक्ते म्हणून तुम्ही यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करता? कंगना राणावत ही तिची पर्सनॅलिटी जी काय आम्ही ऐकली ही स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे स्प्लिट पर्सनॅलिटीची जी माणसं असतात त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवायचा नसतो, कारण ते कुठल्या वेळेला काय बोलतील याचा काय अंदाज नसतो. मला असं वाटतं तिला चांगल्या डॉक्टरची गरज आहे आणि जर तिला खरंच कोण डॉक्टर सापडत नसतील तर शिवसेना डॉक्टरांची कुमक पाठवू शकते तिला तपासायला. कंगना राणावतला महाराष्ट्रात बंदी घालण्याची देखील मागणी केली जाते. आपली काय राज्य सरकारने? आम्ही अशी कुठलीही मागणी केलेली नाही. अशा खूप कंगना राणावत आल्या आणि गेल्या. अशा लोकांना बंदी घालून आम्ही त्यांना मोठं करू इच्छित नाही. सर आणखी एक विषय होता की अलीकडेच राज्यपालांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जी राज्यपाल नामनियुक्त आमदारांची जी वर्णी लागणे किंवा नियुक्ती होणं, शिवसेनेकडून किंवा सरकारकडून यादी पाठवली जात नाहीये, त्यामुळे निर्णय होत नाही असं राज्यपालांचं यादी म्हणणं. आली नाही अजून असं याच्या बाबतीत सरकार योग्य त्यावेळी निर्णय घेईल. कालावधी निघून चाललेला आहे. असं त्याच्यावरती कायद्यामध्ये कुठलाही कालावधी निश्चित केलेला नाही. मे मध्ये रिक्त झालेल्या जागा आहेत. नाही, ज्या- मे सर, सगळ्या सर, एक जून- मिनिट. राज्यपालांचं म्हणणं होतं की सरकार म्हणजे सरकार मुद्दई चुस्त. चुस्त आणि मला शिव्या पडतात. गवार सुस्त. म्हणजे तुम्हीच काही करत नाही आहात. सरकारने 12 नावं पाठवलं पाहिजे, तुम्ही करत नाही आणि तुम्ही राज्यपालांना त्याची जबाबदारी. त्यांनी असं जाहीर स्टेटमेंट करावं की तुम्ही यादी पाठवा, आम्ही ताबडतोब करतो म्हणून. उद्याच्या उद्या यादी जाईल. अच्छा, म्हणजे राज्यपालांकडून तुमची अपेक्षा की त्यांनी हो, कारण कसं आहे की पाठवण्यासाठी देखील मुदत नाही आहे आणि त्यांनी जाहीर करायची देखील मुदत नाही आहे. त्यामुळे आम्ही योग्य वेळी या सगळ्याशी चर्चा करूनच नंतर त्याचा निर्णय घेऊ. सर हिंदी में जानना चाहेंगे, चाइना जो है वो उद्धव ठाकरे और शरद पवार पर भी एक प्रकार से स्पाइंग कर रही है. क्या कहना है आपका? सेंटर से क्या कहेंगे? इसकी जिम्मेदारी अब सेंटर की है. उन्होंने इसको देखना चाहिए कि महाराष्ट्र के नेताओं की हिफाजत करना ये उनका काम है. सिर्फ बल्कि महाराष्ट्र के नहीं तो देश के जो बड़े लोग जो इस लिस्ट में है उनकी सबकी हिफाजत करना ये केंद्र सरकार का काम है और मुझे ऐसा लगता है कि उन्होंने ये करना चाहिए ठीक ढंग से. लेकिन स्टेट इंटेलिजेंस का क्या? स्टेट इंटेलिजेंस अपना काम कर रही है और स्टेट इंटेलिजेंस को जो कुछ भी इंस्ट्रक्शन जाने वो गए हैं उसके ऊपर वो अपना काम बढ़िया ढंग से कर रही है. कंगना अपने होम टाउन गई है, वहाँ से फिर से उन्होंने मुंबई का अपमान किया है. ठीक है, उनको अभी यही काम है. अब उनकी जो मुंबई के प्रति जो प्यार है वो लोगों को इस बहाने दिख रहा है और मुझे ऐसे लगता है कि अब लोगों का ये अभी मुंबई कर लोगों का ये इशू हो गया है कि जिस मुंबई को वो अगर पाक ऑक्यूपाई कश्मीर कह रही है तो इस पाक ऑक्यूपाई कश्मीर में रहना कि नहीं रहना इसका निर्णय अभी मुंबई कर ली. लेकिन बार बार वो शिवसेना का उल्लेख सोनिया सेना करके कर रही है. आप मंत्री हैं तो उसकी पर्सनैलिटी डुअल पर्सनैलिटी है तो वो क्या बोल सकती है क्या नहीं बोल सकती है. उसको जिस तरह का स्क्रिप्ट, वो तो एक्टर है, स्क्रिप्ट के सिवा बोलेगी नहीं, तो जिस तरह का स्क्रिप्ट उसको दिया जाता है उस तरह का वो बोलती है. कार्टून फॉरवर्ड करने के लिए उनके भूतपूर्व जो नेवी में काम करने वाले थे उनको पीटा गया, बुजुर्ग है, तो शिवसेना इतनी अग्रेसिव क्यों हो गई है? शिवसेना देखो, शिवसेना पार्टी का आप पूरा इतिहास देखोगे ये सब कार्यकर्ताओं के संगठन है और अपने जो भगवान के लायक जिसको हम मातोश्री कहते हैं, इस मातोश्री के ऊपर जब कोई ऐसे इस तरह का जो बर्ताव किया जाता है या इस तरह से बातें कही जाती है तो ऑब्वियसली उसकी रिएक्शन कहीं ना कहीं तो निकलती है. हम इसका समर्थन नहीं करते हैं लेकिन हमारा कहना ऐसा है हर एक आदमी ने अपने अपने हद में रहना चाहिए. वो नेवी का रिटायर्ड ऑफिसर है इसलिए उसको किसी ने ये हक दिया कि हमें कुछ भी बोले कुछ भी करें. अगर उनको भी अपने हद में रहना चाहिए, हमारे कार्यकर्ताओं को भी अपने हद में रहना चाहिए. हम सरकार में बैठे हैं इसका मतलब ये नहीं है कि कोई भी कुछ भी हमको बोले
और हमारे कार्यकर्ता सुनते रहे, ये तो नहीं होगा, नहीं तो गलत बात है। कार्रवाई की तो अपोजिशन बोलते हैं कि तुम पावर का मिसयूज कर रहे हो, कार्रवाई नहीं की तो बोलते हो कि हमारे कार्यकर्ता बोलते तुम कुछ नहीं कर रहे, हमारे भगवान को बोल रहे लोग और कुछ नहीं हो रहा है। तो ऐसे नहीं चलेगा, लोगों ने अपने अपने हद में रहना चाहिए। शिवसेना के कार्यकर्ताओं को भी उद्धव साहब ने अपील किया है, संजय राउत साहब ने भी कल अपील किया है कि हम लोग सब लोग हद में रहेंगे, लेकिन बाकी के लोगों ने भी अपने हद में रहना चाहिए। स्वर्गीय बाल ठाकरे खुद कैरिकेचर कार्टूनिस्ट थे, कैरिकेचर के माध्यम से अपने विरोधकों के ऊपर वो टिका करते थे। कहीं ना कहीं यही कहा जा रहा है कि अगर इस आदमी ने फॉरवर्डेड मैसेज जो है या फॉरवर्डेड कार्टून जो है वो अगर आगे बढ़ाया है तो बाला इतनी साहब aggressive ठाकरे reaction- पॉलिटिशियंस थे, वो कार्टूनिस्ट थे और उस वक्त आपका इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तो नहीं था, तो लोगों के यहाँ पर पहुँचने के लिए कार्टून ये सबसे अच्छा मीडियम था, माध्यम था। और उस बहाने से उन्होंने, वो तो लीडर थे, उनका काम ही, वो पॉलिटिशियन थे, उनका काम ही ये था कि जो अपने अपोजिशन की खामियां हैं वो बताना, और उसके बहाने वो करते थे। ये रिटायर्ड मिलिट्री के ऑफिसर को अगर किसी ने हाथ लगाया तो आज बोला मैं रिटायर्ड मिलिट्री का ऑफिसर है। मेरा कहना ऐसा है, आओ पॉलिटिक्स में आओ, चुन के आओ, या पॉलिटिक्स में कुछ समाज का काम करो, और बाद में फिर देखो हमारे ऊपर किसी ने टिकट टिप्पणी की तो हमारा उसके ऊपर कोई ऑब्जेक्शन नहीं है, लेकिन अपनी हद छोड़ के मत जाओ, अपने हद में करो ना। आज अपोजिशन हमारे ऊपर बोल रहा है, हम उसका जवाब दे रहे हैं। तो ये सब पॉलिटिशियन एक दूसरे को जो बोल रहे हैं, उन्होंने भी जो अपनी बातें हैं हमारे सामने रखनी चाहिए। अगर उसमें से कुछ हमारी गलतियां हैं तो हम ज़रूर सुधारेंगे। कंगना का स्क्रिप्ट रायटर कोण आहे? आपण शोधा, आपण पत्रकारांतर आपण शोधपत्रिका, पत्रकाराचं कामच हे असतं की त्यांनी सगळ्या गोष्टी शोधायच्या असतात। बरं सर, एक असं दिसतं आहे की तुमच्या कार्यालयाचं जे बांधकाम आहे, भाजपचे नेते किरीट सोमय्या हे खूप सातत्यानं त्याचा फॉलोअप घेत आहेत। काल परवा ते तुमच्या कार्यालयाच्या बाहेर आले, त्यांनी चित्रीकरण केलं, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, तुम्हीही त्या आधी भूमिका मांडली होती। मी तर माझी भूमिका मांडलेली आहे की ते ज्या कार्यालयाच्या इकडे गेले ते कार्यालय माझं नाही, ते ज्याचं आहे त्याला नोटीस द्यावी, त्याच्यात जर काय बेकायदेशीर असेल तो तोडावं, आणि ते माझ्याकडे आलेले आहेत। माझी देखील त्यांच्या कार्यालयात जायची इच्छा आहे, चहा प्यायला मी जाणार आहे त्यांच्या कार्यालयामध्ये, कारण त्यांचं कार्यालय पण असंच कुठेतरी असं म्हणतायत, त्याचे सगळे कागदपत्र तपासतोय। आम्ही पण त्यांच्या कार्यालयात एक दिवस चहा प्यायला जाऊ आणि तुम्हाला बरोबर घेऊन जाऊ सगळ्यांना त्यावेळेला। नाही, मी तुम्हाला घेऊन जाणार बरोबर। अच्छा, म्हणजे चहा पानाला माझे काय असे तुम्ही विटनेस राहिले पाहिजेत, नाही तर म्हणतील माझ्या घरात घुसला म्हणून मी पण विचार करतोय की त्यांच्या कार्यालयात चहा प्यायला जायचं आहे, कारण त्यांचं कार्यालय देखील, त्याच्यावर देखील बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत, त्या जरा सगळ्या एकदा पूर्ण तपासून बघतो आणि मग एकदा आपण सगळे मिळून चहा प्यायला जाऊया त्यांच्या कार्यालयात। एक तुमच्या खात्याशी विषय संबंधित होता की एस टी महामंडळातले कर्मचारी जर करोनाने मृत्युमुखी पडले तर त्यांच्या कुटुंबियांना मदत तात्काळ का मिळत नाही, आणि दवाखान्याचा जो खर्च महामंडळ का उचलत नाही? दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये, की मला तपासून बघावं लागेल की कोणाकोणाला मिळालेली नाही आहे, जर मिळाली नसेल तर ती नक्कीच मिळाली पाहिजे। फक्त ते देण्याच्या अगोदर मला ह्या सगळ्या गोष्टी तपासून घेतो मी, आणि त्या बाबतीत कुठल्याही परिस्थितीत त्यांना जर मिळाली नसेल तर ती मिळण्याची आपल्याला व्यवस्था करावी लागेल। नाही, जर महामंडळ तोट्यात आहे, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही, ऐका, अशा वेळेस विलिनीकरण हा नाही, एक पर्याय होऊ शकत नाही का? कारण जे बेस्टच्या बाबतीत होतं नाही, दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की महामंडळ तोट्यात आहे तर वस्तुस्थिती आहे, परंतु गेले 5 महिने महामंडळाला आर्थिक उत्पन्न काहीच नव्हतं, आता सुरू झालेलं आहे। राज्य सरकारकडे मी मदत मागितलेली आहे आणि राज्य सरकारकडनं मदत घेऊनच मागच्या वेळेला मी पगार केले होते। आत्ता देखील पगार हा माझी प्राथमिकता आहे, मी राज्य सरकारकडे मदत मागितलेली आहे आणि ती मदत येताच त्यांचे पगार ताबडतोब केले जातील, आणि आता हळूहळू ST चालू झालेली आहे। मला असं वाटतं पूर्वपदावरती आल्यावरती हा प्रश्न तेवढा गंभीर राहणार नाही।